हॅलो माय फ्युचर इंजिनियर्स, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण तुमचे जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत, जे इम्पॉर्टंट वाटतात तुम्हाला, म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस, त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन घेण्याचे जे ते ट्राय करतो आहे. त्यामध्ये आपण ही एक सिरीजच सुरू केली होती. त्यामध्ये आपलं पहिलं कॉलेज होतं COEP, आणि त्यातून बऱ्याच मुलांना हेल्प झाली. बऱ्याच मुलांनी तो व्हिडिओ बघितला आहे किंवा शेअर देखील केला आहे. पण COEPचं कट ऑफ जे आहे ते आपण बघितलं होतं की कुठल्याच ब्रांचचं कट ऑफ जे आहे ते 95च्या खाली आलेलं नव्हतं. मग ती ओपन कॅटेगरी असो किंवा कॅटेगरी वाईज देखील STचं देखील मेरिट कुठल्याच ब्रांचसाठी 92च्या खाली किंवा 91च्या खाली जे आहे ते गेलेलं नव्हतं. मग त्यानंतर आपण एक अशी सिरीज सुरू केली ज्यात गव्हर्मेंट कॉलेजेस असतील, परंतु कट ऑफ जे ते रिलेटिवली कमी असेल त्यामध्ये थोडंसं. मग आपण त्यात पहिला व्हिडिओ घेतला होता यवतमाळच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा. त्यानंतर आपण अमरावतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जे ते डिस्कस केलं होतं. तिथे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 60 किंवा 70% येईल, तरी पण तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजसाठी जे ते यवतमाळमध्ये जे ते ट्राय करू शकतात. त्यानंतर अमरावतीचं देखील तुम्हाला जर 80 to 85च्या आसपास पर्सेंटाईल आहे, तर तिथे देखील तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तरी देखील तुम्ही तिथे कम्प्युटर ब्रांचसाठी सुद्धा ट्राय करू शकतात. त्यानंतर मग आता आपण आपला हा तिसरा व्हिडिओ आणला आहे की ज्यामध्ये तुम्हाला कट ऑफ रिलेटिवली थोडंसं कमी COEPच्या तुलनेत, कारण COEPला खूप जास्त मेरिट होतं. आपण बघितलं होतं COEPच्या मेरिट कसं असेल, त्यातलं प्लेसमेंट, इनटेक किती, त्याचे सगळं डिटेल व्हिडिओ जो होतं आपण आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते देखील चेक करू शकतात. त्यानंतर आज जे आपले 2 व्हिडिओ आहे ते देखील बघून घ्या जर कुणाला हेल्प हवी असेल तर. आणि त्यानंतर आज आपण डिस्कस करतो आहे कट ऑफ किती असेल आपल्या गव्हर्मेंट कॉलेजचं कुठला, तर औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगरच्या गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजचं किती कट ऑफ होतं याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. म्हणजे तुम्हाला एक थोडी आयडिया येईल की तुम्हाला किती पर्सेंटाईल आहे आणि तुम्ही तिथे अप्लाय करायला हवं की नको, किंवा कुठल्या ब्रांचसाठी प्रेफरन्स द्यायला हवा. तर त्याआधी मी तुम्हाला एक PDF देते. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर करेल. यामध्ये जवळजवळ 1500 कॉलेजेस दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकतात फर्स्ट कॉलममध्ये तर सिरियल नंबर दिला आहे, ते सोडा, ते काही तुमच्या कामाचं नाही आहे. परंतु क्लोजिंग पर्सेंटाईल जे ते दिलेले आहेत आणि कॉलेजचं नाव दिलेलं आहे. जसं फर्स्टला COEP कम्प्युटर ब्रांचसाठीचं दिलेलं आहे 98 पर्सेंटाईल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं दिलेलं आहे 99 पर्सेंटाईल. असं तुम्हाला आता आपण देखील व्हिडिओ बनवतो आहे, परंतु आपण जे इंजिनिअरिंगचे गव्हर्मेंटचे कॉलेज आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतो आहे. परंतु ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजच्या व्यतिरिक्त पण इन्फॉर्मेशन हवी आहे कुठल्याही शहरातली, मग पुणे असेल, नाशिक असेल, दुसरे कुठलेही सिटीज असतील, त्यांच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल की क्लोजिंग पर्सेंटाईल काय होते त्या ब्रांचेसचे त्या कॉलेजमध्ये, तर ते तुम्ही इथून चेक करू शकतात. इथे जवळजवळ 1500 कॉलेजेस जे ते दिलेले आहेत. ही PDF जी आहे ती बरीच 100 पानांची PDF आहे जवळजवळ. त्यामुळे इथे आपण काहीही डिस्कस करू शकत नाही कुठल्याच कंडिशनमध्ये. परंतु तुम्ही ही चॅनलचं जे आपलं वोक ॲस्पिरंट नावानेच आपला टेलिग्रामला ग्रुप आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते पिन करून ठेवल. तिथून तुम्ही ही PDF जी ते ॲक्सेस करू शकतात. आता आपण बघणार आहे की आपल्या कॉलेजचं कट ऑफ किती होतं लास्ट इयरला, आणि त्यानुसार तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की तुम्ही कुठे भरावा फॉर्म, आणि त्यानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट वगैरे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आय होप की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल PDF. जर तुम्हाला नसेल दिसत तर ही देखील PDF मी तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देईल. इथं तुम्ही बघू शकतात गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगरचं ENTCचं मेरिट किती होतं. तर फर्स्ट कॉलम आहे आपला जनरल ओपन, म्हणजे जनरल मेल्स जे आहेत त्यांच्यासाठीचं 94 पर्सेंटाईल होतं त्यांचं मेरिट. त्यानंतर जनरल SC कॅटेगरीचं जे होतं ते 88 पर्सेंटाईल होतं. त्यानंतर जनरल ST कॅटेगरी, म्हणजे जनरल ST म्हणजे जनरलचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठीचं असतं हे, तर 83 पर्सेंटाईल होतं. त्यानंतर जनरल NT कॅटेगरी, जनरल SCBC आणि लेडीजचं ओपनचं जे आहे ते 95 पर्सेंटाईल गेलं होतं. म्हणजे मुलींचं कट ऑफ जे ते हाय गेलं आहे, तुम्ही बघू शकतात. कारण जनरल मेल्सचं जे कट ऑफ आहे ते 94 पर्सेंटाईल होतं आणि जनरल गर्ल्सचं जे ते 95 पर्सेंटाईल होतं.
त्यानंतर लेडीजचं SCचं 85% होतं आणि STच्या मुलींचं जे ते बरेच कमी गेलेलं आहे. इथे 67% जे ते गेलेलं आहे. त्यानंतर OBCचे जे गर्ल्स आहे त्यांचं 93% गेलेलं आहे. त्यानंतर SCBCचे जे गर्ल्स आहे त्यांचं 93% होतं. तर असं इथे सगळ्या ब्रांचबद्दल जे ते इन्फॉर्मेशन जी ती या PDF मध्ये आहे. जसं तुम्ही मेकॅनिकलचं बघू शकतात. मेकॅनिकलचं पण ओपन बॉईजचं जे ते 90% होतं. SC बॉईजचं 82% होतं. ST बॉईजचं खूपच कमी गेलेलं आहे. 27% होतं. आणि आपल्या NTचे जे बॉईज आहेत त्यांचं 80% होतं. OBCचे जे बॉईज आहे त्यांचं 87% होतं. त्यानंतर SCBCचे ज्या बॉईज आहे 89%. ओपनच्या गर्ल्सचं 86%. त्यानंतर NTच्या गर्ल्सचं जे ते 68%. त्यानंतर आपलं सिव्हिलचं देखील ओपनचं 86% आहे. SCचं 79% आहे. STसाठी 72% आहे. त्यानंतर NTसाठी 85% आहे. आणि त्यानंतर जे आपल्या गर्ल्स आहेत त्यांचं जे ते कट ऑफ जे ते व्हॅरी होतं आहे. हे सगळं तुम्हाला ही PDF मी तुम्हाला शेअर करेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, तिथून चेक करून घ्या. आणि त्यानंतर आपलं कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचं ओपनचं जे ते 97% आहे. SCचं जे ते 92% आहे. STचं इथे SCपेक्षा जे ते जास्त कट ऑफ जे ते हे STचं नाही आहे. NTसाठीचं जे ते 96% आहे. त्यानंतर OBCसाठी 96% आहे. SCBCसाठी 96% आहे. इथे ओपन असेल किंवा SC STज असतील त्यांच्यासाठी पण कम्प्युटरचं मेरिट जे ते सगळीकडेच आहे. कुठलंही कॉलेज घ्या तुम्ही. आपण जे बाकीचे आधीचे देखील कॉलेज डिस्कस केले होते त्यामध्ये देखील कम्प्युटरचं मेरिट जे ते सध्या सगळीकडेच आहे. तुम्हाला AIDS असेल, कम्प्युटर असेल, या कुठल्याही कॉलेजेसमध्ये जा, या ब्रांचेसचे मेरिट जे ते सध्या सगळीकडे हायच दिसणार आहे. कारण सध्या ट्रेंडिंगचा टॉपिक आहे की AI वगैरे. त्यामुळे या सगळ्या कॉलेजेसमध्ये जे ते तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे. कॉलेजमध्ये 5 ब्रांचेस आहे आणि त्या 5 ब्रांचेसचं कट ऑफ जे ते आपण चेक केलं आहे. जर कुणाला काही कन्फ्युजन असेल तर टेलिग्रामला मला पर्सनली पण तुम्ही जे ते मेसेज करू शकतात किंवा ग्रुपमध्ये देखील विचारू शकतात. तिथे आपले स्टुडंट आहेत, त्यांना जर काही माहीत असेल, तुमचा डाऊट जर त्यांच्याकडून क्लिअर होत असेल तर त्यांना देखील तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर इन केस तुमचं जर सिलेक्शन झालं तरी ही प्लेसमेंटचा जो आहे तो चार्ट आहे. यामध्ये मग कंपनी कुठली आहे, कंपनीचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ब्रांच वाईज मग कट ऑफ किती ब्रांच वाईज किती प्लेसमेंट होतात. त्यानंतर पॅकेज कितीपर्यंत जातं याबद्दल सगळी त्यानंतर टोटल किती सिलेक्शन झालेत किंवा टोटल किती प्लेसमेंट झालेत याबद्दल देखील जे ते सांगितलेलं आहे. यामध्ये म्हणजे कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. त्यांनी एकदम क्लिअरली चार्ट बनवून दिला आहे की कंपनी त्यानंतर त्यांचा हायेस्ट पॅकेज वगैरे. आणि आय थिंक या PDF मध्ये मला हायेस्ट पॅकेज जे ते 7च दिसलं आहे, परंतु तरी पण नाही आहे, जास्त 9पर्यंत देखील आहे. आणि वेगवेगळ्या कंपनी सोबत आहेत आणि चांगल्या कंपनींसोबत जे ते हे इथे जवळजवळ 42 कंपनीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आणि बरेच 267 मुलांचे जे ते लास्ट इयरची PDF आहे. ही प्लेसमेंटच्या रिलेटेड ही लास्ट इयरची PDF आहे. लास्ट इयरला किती प्लेसमेंट झाले तर त्यांची टोटल 267 जे ते कॉलेज कॅम्पसमधून जे ते मुलांचे सिलेक्शन झालेले होते. तर बस एवढंच. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, कुठलाही डाऊट असेल कशाबद्दलही तुमचं ॲडमिशन रिगार्डिंग, तर तुम्ही मला टेलिग्रामला विचारू शकतात. मी नक्कीच तुम्हाला तुमचं म्हणजे मला माहीत असेल तर मी तुमच्या क्वेश्चनला आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यांना कुणाला वाटतं आहे की पर्सेंटाईल थोडेसे कमी आहे परंतु गव्हर्मेंट कॉलेजेस घ्यायचं आहे, तर त्यांनी आपले जे बाकीचे व्हिडिओ आहे ते देखील बघा. त्यानंतर या कॉलेजमध्ये देखील काही ब्रांचेस आहे ज्यांचं कट ऑफ थोडंसं कमी आहे. जर तुम्हाला त्या ब्रांचेस हव्या असतील तर तुम्ही त्या देखील बघू शकतात. आणि थँक्यू अँड ऑल द बेस्ट.